साताऱ्यातून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। कृष्णा नदीच्या पात्रातील साताऱ्याचे थोरले छत्रपती शाहू महाराज यांची समाधी ही पाण्याखाली गेल्याचं आपण पाहू शकतोय। मुसळधार पावसाने कृष्णा आणि वेण्णा नदीला पूर आलाय। परिणामी शाहू महाराजांची ही समाधी देखील पाण्याखाली गेली आहे। गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। धरणांमध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळेच धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। मग ते कोयना धरण असेल, धोम असेल किंवा सातारा जिल्ह्यात असणारे आणखीनही धरणं असतील, या सर्व धरणातून जवळपास पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळेच आपण पाहतोय नदी पातळीत कशी वाढ होते। आपण आता उभे आहोत हा साताऱ्यातील संगम माहुलीचा परिसर आहे। कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा जो संगम होतो या परिसरात होतो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। या नदीच्या पात्रात असणाऱ्या साताऱ्याचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। त्याच पद्धतीनं वाईमध्ये सुद्धा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।